शिवकर संघ, तर प्रत्येक संघाने प्रथम फलंदाजी केली आणि तो संघ मात्र ही मॅच मात्र जिंकत आलाय असं आपण समीकरण आज आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र सेकंड राऊंडचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ असेल, आपण जर बघितलं गिरवले संघ, त्याच्या समोर असणारा गाव तो म्हणजे तुरमाळे संघ. खऱ्या अर्थाने ही लढत आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरवले बनाम तुरमाळे ही लढत आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना रात्रीचे वाजले जर आपण बघितलं 12:49 झाल्यात, तरी सुद्धा प्रेक्षक वर्ग आज आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या ऐतिहासिक मैदानावरती कोणता संघ या सुपर 4 मध्ये सुपर 4 मध्ये मात्र प्रवेश करणाऱ्या पूर्ण आयोजक या ठिकाणी आपण बघू शकता. क्रांतिवीर चषकामध्ये हे आयोजन आपण नेहमीच पाहतोय आणि खऱ्या अर्थानं प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न आपल्या ग्रामीण खेळाडूंना, आपल्या गावच्या खेळाडूंना मात्र या ठिकाणी देत असतात आणि त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. कारण की ही जर स्पर्धा म्हटली ना, बोलणं सोपं आहे, करणं खूप कठीण आहे आणि ती स्पर्धा या ठिकाणी मात्र करत असताना तर बघा आता मात्र संधी आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू द्यायचं बघा. तर तुरमळ संघाच्या कोणत्याही खेळाडूने तर विकेट हॅट्रिक घेतली तर आमच्या सन्माननीय विकास पाटील आणि महेश गायकरजी यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. कारण की गावचा संघ आहे ना आणि आपला संघाचा मनोबल वाढवणं ही प्रेक्षक मात्र करत असतात आणि तोच मनोबल वाढवण्याचा प्रयत्न आता या मैदानावरती करतात. कारण की ऐतिहासिक मैदान आहे, या मैदानावरती झुंज द्यावी लागणार आहे, तो सामना आठवावा लागणार आहे. काय सामना पाहायला मिळाला होता. एका बाजूला संघ होता चिंचवड, तर दुसऱ्या बाजूला संघ होता गिरवले संघ आणि ती बाजी मारली होती. 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेन्स करायच्या होत्या, त्या धावा मात्र डिफेंड करण्यात यश आलं होतं त्या खेळाडूंना. आता मात्र कशा प्रकारचा खेळ करणार, स्ट्राईक इन वरती आपण जर बघितलं सुरुवातीची जोडी, प्रारंभीची जोडी आपण जी बोलतो ती जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण बघितलं ऋषी हातमुडे, तर दुसऱ्या बाजूला आपण वेदांत मोरे ही जोडी आपण पाहतोय. ही जोडी मात्र चांगली सुरुवात करणार का. मानसिया सात्विक 11 श्री गणेश संघ गिरवले या संघासाठी मात्र चांगली सुरुवात करणार का. दुसऱ्या बाजूला गोलंदाज जर बघितला साहिल चौधरी आपण पाहतोय, वेग आहे या गोलंदाजाकडे. लाईन लेन पहिला पंचांचा इशारा तो यस गेम इज ऑन. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना, पहिला चेंडू फेकण्यासाठी येतोय साहिल चौधरी. पॅव्हलियन एंड कडनं स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ऋषी हातमोडे. साजेशी कामगिरी करणार का. मागच्या सामन्यामध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाहीये, पण या मॅच मध्ये संधी पुन्हा एकदा धावून आली आहे ऋषीच्या माध्यमातून. पण ती पुन्हा एकदा संधी साध्य करणार का आपल्या गावासाठी आणि आपल्या स्वतःसाठी. गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू हाताळतोय. यावेळेस मात्र बघा ब्लॉकवर चेंडू फेकला गेला होता. सरळ चेंडू मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्या सर्कल मध्ये तो क्षेत्ररक्षण केला जातोय आणि श्री गणेशचा अकाउंट ओपन झालाय. आता मात्र गिरवले संघाचा 4 ओव्हरचा हे षटक आपल्याला पाहायला मिळणार आहे. पॉवर प्लेचा एक षटक असणार आहे, म्हणजे 38 सर्कलच्या बाहेर 2 आपण क्षेत्ररक्षण पाहू शकाल. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. फुल टॉस चेंडू होता, उचलायचा होता, पंच निश्चित बघणार, तदनंतर मात्र आपला निर्णय त्वरित दर्शवणार. येतोय लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव. फुलटॉस होता, पण वेग काय या गोलंदाजाकडे, वेगावरती स्वार आहेत, पण फलंदाजांना काही चेंडू समजत नाहीये. कारण की रजनी नाईट्स आहे ना, नाईट्स मध्ये चेंडूचं जर आपण बघितलं तुम्हाला डोळ्यामध्ये तेल घालून ते चेंडू बघावं लागणार आहेत. जर शॉर्ट सिलेक्शन देखील तुमचं तेवढंच चांगलं पाहायला मिळेल. यावेळेस मात्र वेग 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 पाहायला मिळाला आपल्याला. गुडलँड स्पॉट वरती चेंडू स्पॉट झाला, तदनंतर मात्र सरळ जाऊन बसला. एष्टकेच्या हातामध्ये आलाय अजून एक निधाव चेंडू. विचार करून मात्र खेळावं लागणार या दोन्ही फलंदाजांना. कारण की पॉवर प्लेचा षटक आहे, या षटकामध्ये मात्र तुम्हाला जास्तीत जास्त धावा उभारण्याचा लायसन्स असतो. फुल टॉस चेंडू होता, चुकी नाहीये. यावेळेस मात्र बघा सरळ चेंडू होता लॉंग ऑफ ब्रिजामध्ये, उचलणार फेकण्यात तर मात्र संधी होती, होईल का साध्य. तर निश्चितच अपील केली जाते तिसऱ्या पंचांकडे. 2 धावांसाठी सरसावले होते, पण धोका सांभाळू शकतो निश्चित त्या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतो.
आपण बघतो राजेंद्रची सर त्या ठिकाणी मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल. नॉट आउट डिसिजन येतोय, नॉट आउट मिळतात या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीनंतर आपण बघितलं सुदर्शन दादा धावफलकावरती धावा आल्यात 4 धावा. 24 लाईव्ह इव्हेंटची टीम ही पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा शॉट चांगला, कार्पेटच्या सायना सरळ चेंडू खेळला जातोय. शॉट देखील चांगला आहे आणि गोलंदाजी देखील तेवढी ताकदवर पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली आहे, काय गोलंदाजी करतोय अचूक लेंथ वरती आणि अचूक टप्प्यावरती. आता मात्र चांगली गोलंदाजी केली जातोय साहिलच्या माध्यमातून. शॉर्ट पीट पैसा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. त्या ठिकाणी या चेंडू जाणार, उचलणार, संधी होती पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट करण्याची. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण धावा बघितल्या ना 6 धावा, 6ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. तर बघा अजून एक संधी असणार आहे. जर गिरवले संघाच्या फलंदाजांना षटकार लगावला तर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. राजेश हातमोडे यांच्या माध्यमातून. तर बघा विकेट हॅट्रिक साठी या ठिकाणी मात्र 3000 रुपये जमा झाल्यात. आमच्या विकासजी पाटील असतील, संदेश पाटील, महेश गायकर यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. विकेट हॅट्रिक आपला संघ जिंकणं तेवढंच गरजेचं आहे. आपला संघ जिंकेल का नौका गोलंदाज आपण बघतोय. ऋषी घरत बॅक टू द पवेलियन. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. काय चेंडू फेकला गेला होता, चेंडू समजला नाहीये. जसा आला तसा मात्र दांडेवरती आदळला आणि फलंदाज होतोय बाद. वेग काय पाहायला मिळतोय. तर निश्चितच जाजा वेलेस 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. दिनेश जर आपण बघितलं ना जाजा वेलेस तुरमाळे संघ खेळतोय ना, जर आपण बघितलं उल्लेख केला तुरमाळा एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाचा तुम्ही उल्लेख केला, पण मी निश्चितच जाजा वेलेस तुरमाळा संघाचा आवर्जून उल्लेख करेन. जर एक्सप्रेस म्हणायचं झालं ना तर निश्चित तुम्हा आम्हाला देखील माहिती ते एक्सप्रेस कोण होता. खऱ्या अर्थानं ते एक्सप्रेस थांबली गेली होती त्या टायमिंगला, मॅगी. कारण की निश्चित त्याचं नाव उल्लेखून मी घेतले जाईल, कारण की याच मैदानावरती त्या गोलंदाजाने अक्षरशः समोरच्या टीमला पाणी पाजलं होतं. 8 धावा देखील 12 चेंडूमध्ये 16 धावा करायच्या होत्या. सेकंड ओव्हर त्यांनी फेकली गेली होती आणि त्यावेळेस मात्र त्या गोलंदाजाने अवघ्या 3 धावा दिल्या होत्या आणि 2 फलंदाजांना बाद करण्यात यश आलं होतं. आणि समोर संघ होता बेलवलीचा संघ होता. पण खऱ्या अर्थानं आज देखील त्याची आठवण क्रिकेटच्या पटलावरती काढली जाते, कारण की कमवलेलं नाव होता तो. यावेळेस मात्र बघा गोलंदाज काय वेगावरती स्वार होतो. म्हणून मी म्हणतो ना मॅगी हा पहिली चॉईस आहे तुमच्या गावाची एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जाणार. का त्याला मी असं म्हणतो, कारण की त्यांनी गावासाठी केलेलं कार्य खूप चांगलं होतं. क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला आपल्या गावाचं नाव हा मात्र उंचावला होता, म्हणून त्याला एक्सप्रेस तुरमाला एक्सप्रेस नाही तर पूर्ण टेनिस एक्सप्रेस म्हणून त्याला ओळखलं जातं. तो होता म्हणजे मॅगी. यावेळेस मात्र घुटना टेक तमाशा देख मितुलचा फटका खेळायचा होता, थोडासा फटका फसला जातोय. त्या रिझम मध्ये 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार केला. संत गतीने अवघ्या 7 धावा 4 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. पण विसरता कामा नाहीये, कारण की मागच्या मॅच मध्ये देखील लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाला होता गिरवले संघाचा. त्या ठिकाणी मात्र गोलंदाजी त्यांची भक्कम आहे आणि अशा वेळेला मात्र देखील ती सुरुवात पाहायला मिळते की काय. पण विसरता कामाने समोर संघ तेवढाच ताकदवर आहे, तुल्यबळ संघ आहे तुरमाळे संघ. आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला 40 ते 45 धावा उभारणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वेळेस ऋषी हातमोडे याची बॅट या मैदानावरती तापेल का. यावेळेस मात्र काय वेग या गोलंदाजाकडे. समोर चेंडू जर आपण बघतोय मात्र जसा पडतोय ना तसा फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. येतोय अवांतर चेंडू. अजून एक 8 धावा आपण धावफलकावरती बघतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना नाणेफेक जिंकली आहे ती गिरवली संघाने.
पुन्हा एकदा कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, ब्लाइंड स्ट्रोक आपण ज्याला म्हणतो. ब्लाइंड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, समजत नाहीये. निर्धाव चेंडू वारंवार निर्धाव चेंडू फेकले जातात. अशा वेळेस तुम्हाला एकेरी दुहेरी धावायला महत्व देणं खूप गरजेचं आहे. कारण की सुदर्शन दादा जर आपण म्हटलं ना तर क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला एकेरी दुहेरी धावांना मात्र महत्व देणं खूप गरजेचं आहे. अशा वेळेस तुम्ही ते शॉट खेळत नाही. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. मिडविकेट रिझममध्ये क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू थांबणार नाहीये, येतो. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण चांगला आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी अथर्व जाधव आपण त्या ठिकाणी मात्र पाहिलंय. मिडविकेट रिझम मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण हा एफर्ट्स आपल्याला 100% द्यावा लागतो. कारण की त्याच प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय तुरमाळे संघाच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा फटका सजवला जातोय. त्याच रिझन तोच क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. पुन्हा एकदा मोठा हात बॅक टू द पविलियन. ऋषी हातमुळे अथर्व क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं ना मागच्या चेंडूवरती अडवलेल्या 2 धावा, त्याच्यानंतर हा सुरेल झेल, कारण की गोल्डन मॅन ज्याला ओळखलं जातो तुरमाळे गावची बाणशाण जर आपण बघितलं गोलंदाजी चांगली करतोय. तत्पूर्वी समोरचा संघ देखील तेवढा तुल्यबल आहे. पण ऋषीला मात्र साजेशी कामगिरी करता आली नाहीये या मॅच मध्ये, या नाईट रजनीमध्ये, या चषकामध्ये. कारण की वारंवार निराशा झाली आहे. आणि बॅक टू द पविलियन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकाचा विचार केला 10 धावा आपण पाहतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 ची सरासरी राखत असताना 10 धावा आपण पाहतोय धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ऋषीला मात्र साजेशी कामगिरी करता आली नाहीये. कारण की अपेक्षा होती त्याच्याकडनं, पण त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे नाराजी पत्करावी लागते. ती गिरवले संघाच्या माध्यमातून. नौका गोलंदाज वापरला जातोय वैयक्तिक पहिलं आणि आपल्या संघाच्या माध्यमातून 3रं षटक घेऊन येतोय. गोलंदाज असतील बघा प्रवीण आपण पाहतोय. पॅव्हलियन एंड कडनं शिरडोन गावाकडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. स्ट्राइक इन वरती फलंदाज आपण पाहतोय मितुल भूमकर आपण पाहतोय. फटका चांगला, फटका चांगला. आता चेंडू थांबणार नाहीये, येतोय दणदणी गिरवले संघासाठी चौकार. चौकार या ठिकाणी मात्र पाहायला मिळालाय. चौकाराच्या सैन्यात 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके या ऐतिहासिक मैदानावरती ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या फेरीतली पहिली लढत, एका बाजूला तुरमाळे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण संघ जर बघितला गिरवले संघ. सामना कोण जिंकणार? फटकेबाजी चांगली आहे. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा स्ट्रोक. अगेन फटका फसला जातोय. बॅक टू द पविलियन. खेळायचा होता मोठा फटका आणि विकेट देऊन बसला बाद. त्याच प्रकारचा फटका सजवायचा होता. थोडीशी ताकद कमी पडली आणि त्याच्यानंतर मात्र परतावा लागला. तर निश्चित विकेट हॅट्रिक साठी जर आपण बघितलं 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विकासजी पाटील असतील, संदेश पाटील आणि महेशजी गायकर यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचा कॅश प्राइज, 3000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. कंप्लीट करणार का? आपण जर बघितलं प्रवीण मात्र चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या चेंडूवरती युद्ध जिंकलं होतं त्या फलंदाजानं, या चेंडूवरती मात्र युद्ध जिंकलं गोलंदाजानं. हा सर क्रिकेट आहे, एक डाव तुझा तर एक डाव माझा हा खेळ आपल्याला या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. चौकाराच्या जर आपण विचार केला 14 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. दीपेश हातमोडे आपण पाहतोय. अडचणीमध्ये सापडलाय तो गिरवले संघ. ही अडचण मात्र सावरणार का? कोण संकट मोचक म्हणून आपल्या संघासाठी धावून येणार? कारण की धावफलकाचा विचार केला अवघ्या 14 धावा आहेत. समोर संघ तुल्यबल संघ आहे आणि अशा संघासमोर खेळत असताना तुम्हाला धावसंख्या 40 ते 45 करणं खूप गरजेचं आहे. पण ती धावसंख्या उभारण्यात यश येईल का? कोणता खेळाडू, कोणता फलंदाज आपल्या संघासाठी ती धावसंख्या उभारेल? पुन्हा एकदा त्याच प्रकारचा
शॉट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चांगला आहे, क्षेत्ररक्षण चांगला आहे, त्या ठिकाणी मात्र चुकी करणार नाही. आली अजूनही एक धाव. एका धावेच्या मदतीनं 15 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. पूर्ण डगआउट्स मध्ये जर आपण बघितलं, आता मात्र गिरवले संघाचा डगआउट्स पूर्ण शांत पाहायला मिळतोय. कारण की झालेली खराब कामगिरी मागच्या सामन्यामध्ये देखील थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळाली होती आणि याच सामन्यामध्ये देखील त्याच प्रकारची कामगिरी पाहायला मिळते, थोडीशी निराशाजनक. यावेळेस मात्र पुन्हा एकदा घुटनाट एक तमाशात एक फटका खेळायचा होता, पण त्या ठिकाणी मात्र यश येत नाहीये. आलाय अजून एक निधाव चेंडू. वारंवार त्याच प्रकारचे फटके खेळले जातात. तुम्हाला शॉट सिलेक्शन मात्र चांगलं करावं लागणार आहे आणि अशा वेळेला मात्र खराब चेंडूची मात्र पुरता देखील तुम्हाला एकेरी दुहेरी धावेवरती महत्व देणं गरजेचं आहे. आल्या अजून एक निधाव चेंडू. धावफलकाचा विचार केला अजून देखील 15 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. गोलंदाज सज्ज होतील बघा पुन्हा एकदा. यावेळेस मात्र उडवायचा होता सरळ चेंडू. यावेळेस मात्र दांडी दांडी होतोय गुल. बॅटची कडे घेऊन सरळ चेंडू गेला. यष्टीयांचा भेद घेतला. फलंदाज बाद. एक चेंडूचा खेळ मात्र बाकी. स्पीडअप करायचं त्याला. स्पीडअप करा. चल त्याला नेक्स्ट मॅच असणार आहे बघा. शिवकर संघ आणि डेरिवली संघ. आपण इनिंग संपायच्या आतमध्ये समालोचन कक्षेमध्ये यायचंय. चला दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय. डेरिवली संघ आणि शिवकर संघ याच्यानंतरचा सामना आपला असणार आहे, तर आपण या समालोचन कक्षामध्ये शेवटचं षटक या ठिकाणी मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला. या षटकातला उर्वरित चेंडूचा खेळ मात्र बाकी असणार आहे. नौका फलंदाज मैदानामध्ये दाखल होतील. मनीष हातमुळे आपण पाहतोय. मनीषचा देखील खेळ चांगला आहे, पण चांगला खेळ करावा लागणार आहे. तुम्हाला बिल्डअप करावं लागणार आहे. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला. धावफलकाचा विचार केला. अवघ्या 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चला या शिवकर संघ आणि डेरिवली संघ आपण यायचंय. गोलंदाज सज्ज होतील बघा. प्रतीक आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने सरळ चेंडू येतोय लॉंग ऑफ रिझम मध्ये. उचलणार फेकणार. संधी होती एक धाव कंप्लीट करण्याची. एक धाव कंप्लीट केली जाते आणि धाव फलकाचा विचार केला मॅडी 16 धावा आपण पाहतोय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकांचा जर विचार केला ना, विश्लेषण जर केलं ना मॅडी, अतिशय अचूक आणि टिचूक जो मारा केलाय या गोलंदाजाने केलाय. कारण की मोठे फटके आले जरूर, पण त्याच्यामध्ये जर निधाव चेंडूचं विश्लेषण केलं ना, जास्तीत जास्त निधाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. पण त्यात जर निधाव चेंडू मध्ये एकेरी दुहेरी जरी धावा आल्या असते ना, तर कुठेतरी धावसंख्येला मात्र कलाटणी दुसरी पाहायला मिळाली असती. अनेक आपल्याला वेगळा पाहायला मिळाला असता, पण तसं घडलं नाहीये. थोडंसं बिघडलं जातो वातावरण तो गिरवले संघाच्या डगआउट्स मध्ये. नौका गोलंदाज वापरला जातोय. स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक आपण ज्याला म्हणतो. सौरभ वांगिलकर आपण त्याला पाहतोय. कर्णाला एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आता मात्र स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये 20 तरी धावा येणं खूप गरजेचं आहे. 16 धावसंख्या धावफलकावरती आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कितपर्यंत धावांची मजल मारणार. अंतिम पुकार असणार आहे दोन्ही संघाच्या संघनायकांना. तर बघा मित्रांनो, तुम्ही ज्या शिट्या वाजवताना कृपया वाजू नका, कारण की समोरच्या जर पंचांना देखील डिसिजन देताना खराब डिसिजन देता येणार नाही. यावेळेस मोठा फटका आलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार. स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी धावले होते, पण सेफ लँडिंग त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाला आणि आल्या 2 धावा. 2 धाव्यांच्या मध्ये 18 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती. उर्वरित चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 18 धावा धाव फलकावरती. स्ट्राईक एंड वरती आपण मनीष हातमोडे पाहतोय. मोठे फटके इनर का शेवटच्या चेंडूंचा जर आपण जर विश्लेषण केला, 5 चेंडूंचा खेळ अद्याप देखील बाकी आहे. सौरभ आपण पाहतोय. शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. बघितलं, हेरलं आणि सरळ चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. येतोय मनीषच्या बॅट मधनं ब्रँडेड फटका. 6 धावा. या फटक्यांची गरज आहे. या फटक्यांची गरज आहे बघा.
कारण की आल्याच 6 धावा, 24 धावा धाव फलकावरती आता आपण पाहतोय. जर असे जर फटके आले ना तर सामन्याला थोडीशी मजा येईल बघा, कारण की दमछाक आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की समोरची टीमची गोलंदाजी देखील तेवढी ताकदवर आहे. मग संघ असेल तो गिरवले संघ आणि फलंदाजी देखील तेवढीच चांगली आहे ती तुरमाळे संघाची. तर शिवकर संघाचा संगणक या ठिकाणी आलाय. तर चला डेरिवली संघाच्या संगणकाला विनंती करतोय, अतुल आपला विनंती करतोय, चला आपण यायचंय नाणेफेक करण्यासाठी. डेरिवली संघाचा देखील संगणक या ठिकाणी आलाय. तर आपण जाऊया. षटक संपल्यानंतर त्या ठिकाणी जोडले जातील शेखर पाटील. आजच्या रात्री जर तुम्ही आवाज ऐकला असेल, अमित पाटील असतील, शेखर पाटील असतील, गुलशन असेल, त्याच्यानंतर अमित भोपे असतील, हे सर्व समालोचक या ठिकाणी आपल्याला लाभले गेले. आणि गुणलेखेच्या भूमिकेमध्ये आपण जर बघितलं सुदर्शन पाटील तारा आणि 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट केली जाणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्या सर्व टीमचं देखील आपण सरचं स्वागत करूया. आणि निश्चितच मॅडी वाजेकर असतील, तसेच रोहित वाजेकर असतील, हे देखील जोडले गेलेत. मनीष थोडासा चाचपडतोय कारण की टाइम थोडासा घेतोय, कारण की त्याला माहिती आहे मी खेळपट्टीवरती राहणं खूप गरजेचं आहे. दीपेश आपण पाहतोय, फटका चांगला, फक्त चेंडूला दिशा दाखवण्याचं काम केलं आणि आल्या पुन्हा एकदा मोजाव्या लागतात ह्या 4 धावा. चार चेंडूमध्ये आल्या 13 धावा. उर्वरित चेंडूमध्ये मात्र मोठ्या धावसंख्या उभारण्याचं यश येईल का? मोठा फटका खेळायचा होता त्या ठिकाणी मात्र स्ट्राइक चेंज नसणार आहे बघा. आउट पण नाहीये आणि स्ट्राइक देखील चेंज नाहीये. जोपर्यंत यष्टिकाच्या हातातनं चेंडू सुटत नाहीये तोपर्यंत तुम्ही धाव तुमची दिली जाणार नाही, लीगल नसणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा वेग पाहायला मिळाला. अजून एक निदाव चेंडू फेकतोय. तर निश्चित 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकामध्ये धावा आल्या तब्बल 29 धावा. येणारे 24 चेंडू आणि धावसंख्या करायची आहे 30 धावा. जर समोर संघ बघितला, एका बाजूला आपण संघ बघतोय मानसी सात्विक 11 श्री गणेश संघ, गिरवले संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय शिवतेज तुरमाळे संघ. कोणता संघ वर्चस्व गाजवणार? या 30 धाव्यांचा सुरक्षारित्या डिफेंड करणार का, की 30 धावा सहजरित्या कंप्लीट करणार तो तुरमाळे संघ? तर जाऊया याचा पुढचं धावतं ऐकण्यासाठी. चला टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया. त्या ठिकाणी जोडले जातील शेखर पाटील. चला टॉस साठी या बघा. मानसी स्पोर्ट डेरवली संघ आलाय आणि जय मसोबा क्रिकेट संघ शिवकर दोन्ही टीम कर्णधार आहेत उपस्थित. आपण विनंती करूया टॉस साठी पवन मुकादम यांच्या शुभास्ते करूया आपण या पुढच्या मॅचचा टॉस. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एका बाजूला डेरवली आणि शिवकर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना असेल. हेड शिवकर टीमने टॉस जिंकलाय. डिसिजन जो असेल त्याच्यावर अंमल करा आपण. सामना 4 षटकांचा असेल हे आपण लक्षात घ्या. अगदी खूप चांगली स्पर्धा, खूप चांगली मॅच तुम्ही अनुभवताय. युवा क्रांतीवीर आणि DK ट्रॉफी 2025 शानदार पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि त्यामधील सेकंड राऊंडची पहिली मॅच शिवतेज क्रिकेट संघ तुरमाळे आणि सात्विक आणि मानस 11 श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी कमी धावसंख्या आपण पाहिली. चांगली गोलंदाजीचा नमुना आणि गोलंदाजीच्या जोरावर मी म्हणे सध्या तरी गिरवले संघाला थांबवलंय
आणि टोटल जे टार्गेट ठेवलंय ते म्हणजे 4 षटकांमध्ये 30 धावा, 24 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे ती तुरमाळे संघाला. तर 30 धावा डिपेंड करायचे आहेत. आपण पाहू शकाल ते म्हणजे आपण पाहिलं तर गिरवले संघाला. तशी मॅचला होईल सुरुवात, तसा आवाज ऐकूया. परंतु आपण पाहत राही स्पर्धा आणि आवाज ऐकूया अमित भोपी यांचा. त्यानंतर आमचे डेरवलीचे रवींद्रजी शेळके आई 11चे सर्व आपण पाहत आहे. आयोजक आहेत त्यांची सुद्धा स्पर्धा डे नाईटची स्पर्धा. रुपेश शिंदे आहेत, अगदी आमचे सर्व मित्र आहेत. डेरवली म्हटलं तर कारण छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय पळसपे आणि तिथे बरेचसे सर्वजण आपण शिकलोत आणि त्यांचं आपण स्वागत करूया. चला मॅचला होईल सुरुवात आणि आवाज ऐकूया अगदी अमितजी भोपी यांचा. धन्यवाद शेखरजी पाटील साहेब. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 142व्या पुण्यतिथी निमित्त युवा क्रांतीवीर क्रिकेट क्लब शिरडोन आयोजित युवा क्रांतीवीर डीके चषक इथे मात्र पाहायला मिळतोय. घेऊन चलतो मैदानाकडे जिथे सामना सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना शिवतेज तुरमाळे आणि श्री गणेश गिरवले संघ यांच्या दरम्यान हा सामना चालू आहे. तर पहिल्या सत्रात आपण बघितलं गिरवले संघाने 29 धावा धावपलकावर लावल्यात आणि 30 धावांचं आव्हान इथे मात्र तुरमाळे संघासमोर ठेवलंय. तर या 30 धावा करत असताना कशा प्रकारे दमछाक होईल का, सहजरित्या त्या धावा पूर्ण करतील हे येणारी वेळच सांगणार आहे. परंतु चांगलं क्रिकेट मित्रांनो तुरमाळे संघाकडून पाहायला मिळालं, कारण कोणतेही मोठे फटके मारू दिले नाहीयेत गिरवले संघाला आणि अवघ्या 29 धावांवर रोखलं गेलं. सलामीवर आपण बघतोय विशाल चौधरी आणि ऋषी घरत. तर मैदानात बाहेर व्हायचंय. तर सामना चालू होतोय गिरवले आणि तुरमाळे संघातील हा दुसरा सत्र आपण बघतोय. 30 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 24 चेंडू आणि 30 धावा कशा प्रकारे येते मात्र गिरवले संघ डिपेंड करणार का आणि तुरमाळे संघ त्या धावा चेस करू शकणार का येणारे वेळ सांगणार. परंतु अद्याप चांगला सामना ही संघर्षमय लढत येते मात्र सुरुवात होतीये. शॉर्ट पिच बाजार चेंडू आहे, ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु चेंडू थांबणार नाहीये. पहिल्या चेंडूवर चौकार खेचतोय विशाल चौधरी नामक फलंदाज. पहिल्या चेंडूवर 4 धावा वसूल करतोय आपल्या संघासाठी. श्री गणेशा करतोय, अकाउंट ओपन करतोय. गरज होती 24 चेंडू 30 धाव्यांची, आता मात्र 23 चेंडू आणि 26 धावा. आव्हान मोठं नाहीये परंतु अवघड करावं लागेल ही वाटचाल तुरमाळे संघाची. गिरवले संघाला जर वर्चस्व राखायचं असेल तर इथून मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बाजार चेंडू आहे, मिडॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू खाली जातोय आणि सोपा झेल जमिनीला दान केला जातोय. प्रेशर घेतलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. चुकी घडली जातीये आणि एक जीवनदान ते मात्र दिला जातोय विशाल चौधरी या फलंदाजाला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनी धावसंख्या पोहोचेल तुरमाळे संघाची 6 धावा धावपलकावर. आता मात्र गरज आहे 22 चेंडू आणि 24 धावा. कशा प्रकारे इथे मात्र सोपा झेल होता. गोलंदाज प्रयत्न करतोय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ इथे मात्र लाभत नाहीये. पुन्हा एकदा ब्लॉकर चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज दीपेश हातमोड्याच्या माध्यमातून 3 चेंडू फेकल्यानंतर धावसंख्या धावपलकावर पण बघतोय 6 धावा. समीकरण होतं 22 चेंडू 24 धावा. आता मात्र 21 चेंडू आणि 24 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एज लागली जातीये पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथून मात्र पुन्हा चुकी घडली जातीये. बघा तुरमाळे संघासाठी संधी आहे बघा. चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज जमा आमच्याकडे. विकासजी पाटील, संदेश पाटील आणि महेश कायकर यांच्याकडून हे पारितोषिक आहे. निश्चितच तो क्षेत्ररक्षक तिथे मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय आणि 2 जीवनदान इथे मात्र दिले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू
आता मात्र जीवनदान दिलं होतं आणि त्याचा पुरेपूर फायदा तुटून पडला या चेंडूवर. चेंडू जातोय सरळ सीमारेखा पार. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. विशाल चौधरी ऑन फायर. 2 कॅच सोडल्यानंतर काय होणार ते दाखवून देतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल चौधरी हा फलंदाज. 2-2 जीवनदान त्याला दिले गेलेत. 14 धावा धावफलकावर. सामना इथे मात्र पूर्णपणे तुरमाले संघाच्या बाजूने झुकत असताना आपण बघतोय. अजून एक षटकार आला तर निश्चितच विकास पाटील याच्या माध्यमातून 500 रुपये. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावर आपण बघतोय. समीकरण होतं 24 चेंडून 30 धावांचं. आता मात्र 14 धावा आल्यानंतर आता मात्र गरज आहे शेवटचे 18 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 18 चेंडू आणि 16 धावा. षटक क्रमांक दुसरं घेऊन येतोय राज हातमोडे. गोलंदाजी मार्कवर कर्णाला एंड करून गोलंदाजी करत असताना फलंदाज आपण बघतोय फलंदाजी मार्कवर तयार आहे तो म्हणजेच ऋषी घरत नामक फलंदाज. ऋषी याने 2 षटकार खेचले तर विकास पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अक्रॉस लाईन चेंडू रंगलत गेलाय. लॉंग ऑन रिझम मध्ये ही येते 1 धाव आणि धावसंख्या आपण बघतोय 15 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर आपण बघतोय. अजूनही 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल तुरमाले संघाला. ती वाटचाल कशा प्रकारे अवघड इथून मात्र करणार कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं 2 झेल इथे मात्र जमिनीला दान केले होते. तदनंतर मात्र विशालने चांगली फलंदाजी केली आणि इथे मात्र पुन्हा एकदा झेल हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि कोणतीही चुकी घडत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षक आणि झेल टिपला जातोय आणि फलंदाज बाद होईल विशाल चौधरी. बॅक टू द डगआउट. 15 धावा धावफलकावर. इथून मात्र कलाटणी मिळेल का? फेरबदल होतील का? कारण पहिला गडी बाद झालाय विशाल चौधरी हा आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ते म्हणजेच गिरवले संघाला या स्पर्धेत उपस्थित राहायचं असेल खेळायचं असेल तर निश्चितच चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल गिरवले संघाकडून आणि तुरमाले संघाला सुद्धा अशीच फलंदाजी करणं गरजेचं आहे कारण अजूनपर्यंत 15 धावा. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं कारण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणती भविष्यवाणी करणं हे चुकीचं ठरतं. तर 15 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. अजूनपर्यंत 1 गडी बाद झाला. विशाल चौधरी परतलाय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज राज हातमोडे. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. तदनंतर मात्र विकेट प्राप्त केली आहे आणि आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे कर्णाला एंड कडून. राज हातमोडे तयार. नवीन आलेला फलंदाज कल्पेश गायकर. चांगलं टप्प्यावर नियंत्रण पाहायला मिळतंय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न इथे मात्र पूर्णपणे फसलाय कल्पेश याचा आणि आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये होती. गरज होती 18 चेंडू आणि 16 धावेंची. आता मात्र 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर गरज येऊन टेबली या मैदानाच्या आतमध्ये 15 चेंडू आणि 15 धावेंची गरज. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये. गोलंदाज राज हातमोडे मित्रांनो दुसरा चेंडू डॉट काढतोय आणि धावसंख्या आपण बघतोय तिथे स्थिरावतीये.
आता मात्र गरज आहे तुरमाले संघाला 14 चेंडू आणि 15 धावा. प्रेशर मध्ये इथे मात्र पाहायला मिळतोय. तणावाखाली फलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ब्लॉकर पेचा चेंडू आहे. लॉगानिझम मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उचलून फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेनंतर ही धावसंख्या पोहोचतीये 16च्या घरात आणि 16 धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय. 13 चेंडू आणि 14 धावेंची गरज. षटक क्रमांक दुसरं संपलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय 17 धावा धावफलकावर. 12 चेंडूचा खेळ संपला मित्रांनो आणि उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये गरज असेल ती म्हणजेच तुरमाले संघाला 13 धावेंची. तर 12 चेंडू आणि 13 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. तुरमाले संघाकडून फलंदाज उपस्थित आहेत आपण बघतोय. नाही रे 12 चेंडू आणि 13 धावेंची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 घेऊन येतोय गोलंदाज प्रतीक हातमोडे. गोलंदाजी मार्कवर तयार. इथे मात्र दांडी गुल केली जाते. ट्रिपलला उद्ध्वस्त केल्या जात आहेत. फलंदाज ऋषी घरद इथून मात्र बाद होईल. सुरेख गोलंदाजी अशीच गोलंदाजी करणं गरजेचं आहे दाखवून दिलंय. पहिल्या चेंडूवर चेंडू व्यवस्थित टप्प्यावर फेकला आणि इथे मात्र चेंडू समजला नाहीये. फलंदाज ऋषी घरद याने मोठा हादरा बसतोय. तुरमाले संघाला विचार करायला भाग पाडलाय. तुरमाले संघाला विचार करायला भाग पाडलाय. सन्नाटा मैदानाच्या आतमध्ये तुरमाले संघाच्या बाजूने इथे मात्र पाहायला मिळतोय. कारण सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. कारण 12 चेंडू आणि 13 धावेंची गरज होती. आता हा फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र गरज आहे 11 चेंडू आणि 13 धावा. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय संदेश चौधरी आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय कल्पेश गायकर. अशी जोडी सध्या मैदानात उपस्थित आहे. संकटात सापडलाय. या संकटातून कोण बाहेर काढणार तुरमाले संघाला. परंतु काय गोलंदाजी पहिल्या चेंडूवर यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता आणि ट्रिपलला इथे मात्र उद्ध्वस्त केल्या. त्यामध्ये ऋषी घरद याच्या चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गिरवले संघाचा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. धावा जरी कमी असल्या तरी आम्ही हार पत्करणार नाहीये. अपयश आलं तरी चालेल परंतु लढणं सोडणार नाहीये दाखवून देत आहेत गिरवले संघाचे गोलंदाज इथे मात्र मैदानात आपण बघतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर पेचा चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय आणि ही एक धाव इथे मात्र घेतली जाईल. या एका धावेने धावसंख्या आपण बघतोय 18 धावा धावफलकावर. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 धावेंची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आता मध्ये स्ट्राईक एंडला आपण बघतोय कल्पेश गायकर हा फलंदाज आपण बघतोय. पुढचा चेंडू गोलंदाज आपण बघतोय प्रतीक हातमोडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकर पद्धतीचा वेग आणि वेग इथे मात्र पाहायला मिळतोय.
प्रतीक हातमोडे काय लाजवाब गोलंदाजी करतोय मित्रांनो. टाळ्या वाजवायचोय त्या गोलंदाजासाठी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. दुसरा चेंडू डॉट आपण इथे मात्र बघतोय. एक विकेट प्राप्त केली आहे आणि चांगली सुरेख गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. समीकरण होतं 10 चेंडू 12 धावा आणि आता समीकरण येऊन टेपलंय 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना कुठे गेलेला नाहीये. सामना चालू आहे. शर्यतीची लढत चालू आहे. हेलिकॉप्टर उडवला गेलाय कल्पेशाच्या माध्यमातून आणि तो व्यवस्थितरित्या लँड केला जातोय काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये. येता येत्या 7 धावा कल्पेश याच्या माध्यमातून. आणि कधी बाजी इधर तर कधी बाजी उधर इथे मात्र पाहायला मिळते. अप्रतिम खेळ तुरमाले संघाकडून पाहायला मिळतोय. अप्रतिम खेळ गिरवले संघाकडून पाहायला मिळतोय. समीकरण होतं 9 चेंडू 12 धावा आणि आता समीकरण येऊन टेपलंय शेवटचे 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये सामना ऑन आहे. ही क्रिकेटची लढत इथे मात्र ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ सामना हातचा सोडायला तयार नाही आहेत. कधी गोलंदाज हवी होतोय तर कधी फलंदाज हवी होतोय. याला तर मित्रांनो क्रिकेट म्हणतात. या रात्रीच्या समय इथे मात्र आपण बघतोय रात्रीचे 1:30 वाजलेत आणि तिथे मात्र हा सामना तापताना आपण इथे मात्र बघतोय. कल्पेश गायकर एका षटकाराने मात्र सामना आपल्या बाजूने झुकवलाय. पुढचा चेंडू कमबॅक करावा लागेल प्रतीक याला. पुन्हा एकदा टप्पा थोडासा मागे घेतलाय आणि अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता कल्पेशाचा आणि चांगला कमबॅक पुन्हा एकदा पाहायला मिळतोय कल्पेश प्रतीकेच्या माध्यमातून. आणि धावसंख्या आपण बघतोय 24 धावा धावफलकावर. शेवटचे 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये तुरमाले संघाला गिरवले संघाला या 6 धावा रोखाव्या लागतील. मागच्या सामन्यात सुद्धा करून दाखवलं होतं. इथे मात्र फुलटॉस पद्धत चेंडू होता. फाईन क्षेत्रामध्ये चेंडू इथे मात्र खेळून काढला. चेंडू जाईल सीमारेखा पार 4 धावांसाठी. आता मात्र गरज आहे शेवटचे 7 चेंडू. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 2 धावा. तुरमाले संघ सामन्यात परततोय. कुठेतरी वाटलं होतं विशाल आणि ऋषी बाद झाल्यानंतर कुठेतरी संघ अडचणीत सापडतोय काय, परंतु कल्पेशच्या या फलंदाजीने एक षटकार आणि एक चौकाराने इथे मात्र सामन्यात पुनरागमन करतोय तो म्हणजेच तुरमाले संघ. अप्रतिम खेळ तुरमाले संघाकडून पाहायला मिळाला. पहिले गोलंदाजी करत असताना अवघ्या 30 धाव्यांवर रोखलं गेलं होतं ते म्हणजेच गिरवले संघाला आणि आता मात्र ती धावसंख्या पूर्ण करण्याच्या मार्गावर इथे मात्र आपण बघतोय. शेवटचे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. मागच्या सामन्यात आपण बघितलं गिरवले संघाने 6 चेंडू आणि 4 धावा रोखल्या होत्या, डिफेंड केल्या होत्या आणि आता या सामन्यात आपण बघतोय शेवटचे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. गोलंदाज वापरला जाईल आपण बघतोय शेवटचा नितेश म्हात्रे ज्याने रोखल्या होत्या 4 धावा. या सामन्यात पुन्हा एकदा तशीच कामगिरी तो करेल का, या धावा रोखेल का ही येणारी वेळेस सांगणार आहे. परंतु शेवटचे 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. इथे मात्र काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. जवळ फिल्डिंग लावली होती आणि जाल्यात माशाला अडकवण्यात जसं जालं विणलं जातं तशाच प्रकारची ही विकेट प्राप्त केली आहे. धावचीच्या रूपामध्ये हा गडी बाद होईल तो म्हणजेच कल्पेश बाद होतोय. आणि आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू आणि 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या सामन्याचा नियम आहे तर निश्चितच कंपल्सरी चेसिंग करावी लागेल जर या सामन्यात जिंकायचं असेल तुरमाले संघाला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण बघतोय निलेश उद्रे. तर शेवटचे 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामना कुठेही गेला नाहीये मित्रांनो.
5 चेंडू आणि 2 धावा. डिफेंड करतील का गिरवले संघ? मागच्या सामन्यात आपण बघितलं 4 धावा डिफेंड केल्या होत्या. हाच तो गोलंदाज आपण मैदानात बघतोय. तशीच पुनरावृत्ती करणार का? या कडाक्याच्या थंडीमध्ये हा तापलेला सामना आपण इथे मात्र बघतोय. संघर्षमय लढत या दोन्ही संघादरम्यान. दोन्ही जवळचे संघ या चषकामध्ये आपण बघतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. कोण जिंकेल कोण हरेल हे नव्हे सांगणे, परंतु सामना मित्रांनो लाजवाब होतोय. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला इथे मात्र पाहायला मिळतोय. कोणी हा सामना आजचा सोडायला तयार नाहीये. शेवटचे 5 चेंडू 2 धावांची गरज. स्लोअर पेसर चेंडू. वा, काय लाजवाब कॅच घेतली आहे मित्रांनो आणि आल्या आल्या माघारी परतवलाय. सुरेख गिरवले संघाची कामगिरी सुरेख पाहायला मिळतीये. ऑन प्रेशर मध्ये टाकलं जात आहे फलंदाजांना आणि त्या प्रेशर मध्ये व्यवस्थित सापडतायत आणि आणखी एक हादरा मिळेल तुरमाले संघाला. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. निलेशला मात्र आल्या पावली परतावं लागतंय. काय सुरेख गोलंदाजी करतोय गोलंदाज नितेश हातमोडे. मागच्या सामन्यात जसं 4 धावा डिपेंड केल्या होत्या त्याचंच जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना नितेश मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. शेवटचे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये जायचं नाही. प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. बाहेरनच सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. तर पुढचा चेंडू नितेश याचा नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय आयुष उद्रे. चार चेंडू आणि 2 धावा. त्या सुद्धा इथे मात्र अवघड करून ठेवल्यात. अपयश आलं तरी चालेल मित्रांनो, परंतु प्रयत्न कसे करायचे हे दाखवून देत आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी. टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो. फक्त 6 चेंडू आणि 2 धावांची गरज होती, परंतु सामना अशा प्रकारे आपल्या बाजूने अजूनपर्यंत राखून ठेवलाय तो म्हणजेच गोलंदाज नितेश हातमोडे. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. निश्चित चिंचवणला सुद्धा तशाच प्रकारची चिंचवण इथे एज लागली जाते. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. सुरेख गोलंदाजी. वा, बोलावं तेवढं कमी आहे या गोलंदाजासाठी. 2 चेंडू आणि 2 धावा. सामना होता कुठे, सामना आणून ठेवलाय कुठे. मित्रांनो, इतिहास घडवायचा असेल तर इतिहास लिहावं लागतं आणि ते इतिहासाचा मी प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण मैदानात जायचं नाहीये. आपण बाहेरूनच आनंद घ्यायचा आहे. कारण सामन्याची रोमांचकता वाढतीये मित्रांनो. कारण एकदा माणूस ती गोष्ट करू शकतो, पण परत परत त्याच पुनरावृत्ती आपण करू शकत नाहीये आणि त्याचं जागतं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र देतोय गोलंदाज नितेश हातमोडे. टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो या गोलंदाजासाठी. शेवटचे 2 चेंडू 2 धावेची गरज. प्रेशर मध्ये धाकधूक हा सामना इथे मात्र धडकने तेज होत आहेत. दोन्ही पाठीराख्यांची. गिरवले संघ एका साईडला असेल, तिरमाले संघ. स्लोवर पल्सर चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी. टप्प्यावरती नियंत्रण काय दाखवून देतोय सामन्यात. सामना 6 चेंडू 2 धावेची गरज होती आणि आता शेवटचा चेंडू असेल आणि 2 धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. लाजवाब क्रिकेट मित्रांनो. आपण कधी क्रिकेटमध्ये बघितलंय 6 चेंडू मध्ये 30 धावा होताना पाहिलेत. मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाहीये. कंपल्सरी चेसिंग आहे, करावी लागेल ती म्हणजे तुरमाले संघाला. गिरवले संघ जर हा सामना जिंकला तर अजय भोपी यांच्या माध्यमातून 500 रुपये गिरवले संघासाठी. बॉलरला निश्चितच गोलंदाजाला 500 रुपये देण्यात येतील आणि संतोष पवार यांच्या माध्यमातून सुद्धा जर गिरवले संघ जिंकला
तर 500 रुपये गोलंदाजाला देण्यात येतील आणि अलंकार भोपी यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपये देण्यात येतील. तर मित्रांनो टाळ्या वाजवायच्यात. शेवटचा चेंडू नितेश हातमोडे गोलंदाज. 1 धावेची 2 धावेची गरज. सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. बोलावे तेवढे शब्द कमी आहेत या गोलंदाजासाठी. मागच्या सामन्यात आपण बघितलं 4-6 चेंडू आणि 4 धावेच्या सध्या डिपेंड केल्या होत्या. तर मैदानातून बाहेर व्हायचंय, प्रेक्षकांनी मैदानात जायचं नाहीये. तर 6 चेंडू 4 धावा डिपेंड केल्या होत्या. या सामन्यात सुद्धा आपण बघितलं 2 धावेंची गरज होती आणि तोच गोलंदाज होता आणि त्या धावा पुन्हा एकदा त्यांनी डिपेंड केल्यात. 7 चेंडू आणि 2 धावा डिपेंड करणं मित्रांनो अवघड नाही तर नामुमकिन असतं आणि ते इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय. गोलंदाज नितेश हातमोडे. तर यायचं इथे तोंडाजवळ घास